तर हॅलो मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. भरपूर दिवसांनी ब्लॉग शूट करतो आहे आणि आत्ता आम्ही आलो आहे दूधसागर वॉटरफॉलला. तर वरती आलो आहे म्हणजे टॉपमध्ये जो कर्नाटकमध्ये दूधसागर आहे ना, गोवा बॉर्डरला. तर तिकडे आम्ही आज आलेलो आहे आणि हे बघा गाडी असं जंगलमध्ये तिथे लावलेलं आहे आणि हे रोड आहे. आता एंड मंडळी हे बघा. हॅलो फ्रेंड्स, हाव यू फीलिंग नाव यू आर reach our place? आता अर्धा तास आम्ही इकडे फोटोशूट वगैरे मस्त करून आता परत खाली वॉकिंग जरासं करायचं. एक 2 मिनिटाचं डिस्टन्स आहे. तुम्ही शूज वगैरे घालून आला ना, हे बघा शूज वगैरे घालून आले तर पाण्यातनं तिकडे जायला पाहिजे जरासं थोडंसं. मग असं हे बघा उचलून घेऊन जायला. तर फायनली येऊन ज्या जाग्याचा आम्हाला वेट करत होतो आम्ही त्या जागेवर येऊन पोचलेलो आम्ही आता. हे बघा सगळेजण दमलेत आता. हे बघा मस्त कसं वाटतं बघा प्लेस. रेल्वे ट्रॅक आहे ना, तिकडनं दिसते खालनं. आणि कृपया तुम्ही कोणी तर आलं व्हिडिओ बघून तर असं प्लीज हे टाकू नका. हे बघा असं ग्लास वगैरे टाकलेलं आहे, तंबाखूची पुडी, असं प्लास्टिक बॉटल. चांगलं एवढं प्लेस घाण वगैरे म्हणजे असं टाकू नका प्लीज. गरमी वाटत होती जास्त म्हणून थोडंसं जॅकेट वगैरे काढले मी आता. हाती देवाचंही आहे. एक 2-3 मीटर लांबच थांबून बघा. तर आम्ही मित्रांनो ना एकदम लकी टायमाला आलो आहे. हे बघा आता तुम्हाला जे ट्रॅकवरनं ना ट्रेन जाताना दिसणार बघा. हे बघा
ट्रेन आली बघा आता, दिसलीच असेल तुम्हाला, ट्रेन आली आहे. तर येऊन जाम झाले सगळेजण. हे बघा असं हे बसलो आहे, तो तसं झोपलो आहे. आणि अजून आले थोडे यायला तिकडनं मित्र वगैरे, भरपूर दमलो आहे. आणि हे सगळे बसले थोडेजण तिकडे. हो जमलं नाही, ह्याच्याकडे भरपूर एनर्जी आहे. अजून जेवणाची तयारी चालू आहे इकडे. प्रत्येक जणांना एकट्याला काम वाटून दिलेलं आहे. एक तर इकडे दोघंजण कांदे कट करायला आहे, कांदे टोमॅटो मिरची. आणि तिकडे जेवण बनवायची तयारी तो करायला आहे. तोपाला थोडंसं अंगार हे लागू नये म्हणून हे लावायला आहे, माती लावायला आहे, तो पेटवलेला आहे. आणि इकडे बघा कटिंग करायला आहे, तर काम लावलेलं आहे. हे बघा वाव, चिकन मसाला लावून ठेवलेला आहे इकडे. लेग पीसला आपल्या मित्राने बघा मस्तपैकी इकडे एक स्नॅक्स डिश असं रेडी केलेलं आहे, सालाद बघा. अजूनही रेडी चालू आहे त्याचा. मस्त वाटतंय. थँक्यू ब्रो. वेलकम ब्रो. काय ठेवतं माहीत नाही. तर आता मित्रांनो आम्ही लेग पीस हे करायला आहे, एकदम अंगारामध्ये भाजायलो आहे. आणि बघा आता ऑलमोस्ट भाजले, पण आता त्याला बटर थोडंसं लावूया, त्याच्यामुळे आणि जर असं मस्त त्याला क्रिस्पी आणि चव मस्त येणार. तर मी लावून घेतलो आहे 4-4 पीस असं करून. तर हे अगोदरचे ऑलमोस्ट म्हणजे भाजलेलं आहे 80%. तर आणि त्याला 20% बटर लावून भाजून घेऊया. 4 ह्याच्यामध्ये घातलं आहे, एक ह्याच्यामध्ये 3-4 घातलं आहे. झालेलं आहे हे बघा. याला ऑलमोस्ट म्हणजे भाजलेलं आहे. तर इथे बघा असं जरा बटर लावल्यानंतर एकदम त्याची म्हणजे अजूनही जो वाढते, टेस्ट अजून बरं चांगलं होणार. हे बघा तर मित्र आता भाजून ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि अजून एकदा काढल्यानंतर पूर्ण होणार. आणि हे बघा बटर आता भाजल्यानंतर एकदा मस्तपैकी त्याला बटर लावल्यानंतर ना अजूनही त्याची टेस्ट वाढणार. तुम्ही असं एकदा ट्राय करून बघा. हे बघा ऑलमोस्ट भाजलेलं आहे. आता ह्याला एकदा आणि एकदा बटर लावून घेऊया. ऑलमोस्ट म्हणजे भाजलेलं आहे. तर मित्रांनो असं बघा हे लेग पीस असं रेडी झालेलं आहे. आणि ही आमची चिकनची चिकन रस्सा. आणि हे जे व्हेजिटेबल आहेत ना त्यांची मशरूम चिली आणि हे चिकन चिली. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं सालाद आहे, म्हणजे अगोदर बघितलं असेल तुम्ही स्टार्टिंगमध्ये. आणि आत्ता वेळ आली आहे हे टेस्ट करण्याची. लेग पीस तुम्हाला दाखवतो, बटर मस्तपैकी लागलेलं आहे. तर फायनली तुम्हाला दाखवतो. वापरलेलं आहे आणि मसाला पण चांगला लागला आहे बटरमुळे. तर आणि
आणि टेराला तर टेस्ट कशी झाली म्हणा एक कसा नंबर आणि मस्त आणि अशी गावठी पद्धतीने आम्ही असं चिकन बनवलेलं आहे आणि एवढं क्रिस्पी आणि एवढं टेस्टी आलं ना. तर मित्राला विचारूया आणि लेग पीस कसं झालेलं आहे आणि भाजलेलं कसं आहे म्हणून. मस्त आहे, टेस्ट पण बरी आहे. सो मित्रांनो आता आम्ही जेवण करून झालेलं आहे. हे बघा लास्ट मित्र बसलेलं आहे आता जेवण करते आमचं बेकअप करायला येते. आणि तर मित्रांनो इथे फायनली आम्ही गाडीकडे येऊन पोचलेलो आहे आणि आता 2 किलोमीटर आल्यानंतर आमचं फायनली आमचं जे ट्रॅकिंग होतं ते कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, नाही आवडले तर डिसलाईक करा. जय श्रीराम. नेटवर्कला